हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सेंटेन्सेस देणार आहे जे तुम्ही आपल्या मुलाला हे कर किंवा करू नको असे जे इन्स्ट्रक्शन दिवसभर देत असता ते तुम्हाला इंग्लिश मध्ये कसे द्यायचे ते सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जेव्हा आपला मुलगा खूप मोठ्याने बोलतो, जर त्याला सांगायचं असेल की हळू बोल तर म्हणायचं स्पीक स्लोली। स्पीक स्लोली। स्पीक म्हणजे बोल आणि स्लोली म्हणजे हळू। तर हळू बोल म्हणत असल्यावर म्हणायचं स्पीक स्लोली। मी जेव्हा असे सेंटेन्सेस बोलत असते तेव्हा तुम्हीही व्हिडिओला पॉज करून हे बोलण्याचा प्रयत्न करत राहा, मग तुम्हाला इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस होत राहील। जेव्हा आपला मुलगा खोटं बोलतो तेव्हा त्याला सांगत असेल की खोटं बोलू नको, नेहमी खरं बोलायचं। तर असं सांगताना म्हणायचं डोंट लाय, always speak the truth. Don't lie, always speak the truth. Don't lie, always speak the truth. तर डोंट म्हणजे करू नको, लाय म्हणजे खोटं, ऑलवेज म्हणजे नेहमी, स्पीक म्हणजे बोल, द ट्रूथ म्हणजे खरं। खोटं बोलू नको, नेहमी खरं बोल म्हणायचं असल्या म्हणायचं डोंट लाय, ऑलवेज स्पीक द ट्रूथ। तर आपण आपल्या मुलांना काही नियम सांगतो आणि ते पाळायला सांगतो। तर फॉलो द रूल्स, फॉलो द रूल्स। रूल म्हणजे नियम। तर मोठी माणसं जेव्हा बोलत असतात तेव्हा मुलं येऊन त्यांना डिस्टर्ब करतात, मग तेव्हा आपण त्या मुलांना म्हणायचं डोंट इंटरप्ट व्हाईल समवन इज टॉकिंग। डोंट इंटरप्ट व्हाईल समवन इज टॉकिंग। डोंट इंटरप्ट म्हणजे अडथळा आणू नको, अडथळा आणू नको। व्हाईल म्हणजे जेव्हा, समवन म्हणजे कोणीतरी, कोणीतरी, इज म्हणजे आहे आणि टॉकिंग म्हणजे बोलणे, बोलत असणे। तरी कोणीतरी बोलत असताना मध्ये अडथळा आणू नको असं जर म्हणायचं असेल तर म्हणायचं की डोंट इंटरप्ट व्हाईल समवन इज टॉकिंग। आता मुलांना आपण म्हणतो की माझ्याकडे लक्ष दे, तर तेव्हा काय म्हणायचं पे अटेन्शन, पे अटेन्शन। पे म्हणजे दे आणि अटेन्शन म्हणजे लक्ष। जेव्हा आपलं मूल काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला ते जमत नाही, त्यामुळे तो हार मानतोय, तर त्यावेळी त्याला म्हणायचं ट्राय अगेन, यू कॅन डू इट। ट्राय अगेन, यू कॅन डू इट। ट्राय म्हणजे प्रयत्न, अगेन म्हणजे आणखी एकदा,
यू कॅन डू इट म्हणजे तू करू शकतो. तर आपल्या मुलांना आणखी एकदा करून पहा म्हणायचं असल्या म्हणायचं ट्राय अगेन यू कॅन डू इट. तर आपल्या मुलांना हार मानू नये यासाठी म्हणायचं डोंट गिव्ह अप. डोंट गिव्ह अप. हार मानू नको किंवा माघार घेऊ नको. तर डोंट गिव्ह अप म्हणजे माघार घेऊ नको किंवा हार मानू नको. आपल्या मुलाने कोणतं तरी काम केलं आहे पण तो अर्धवट सोडताय, तर तेव्हा आपण त्याला म्हणतो की जे तू काम सुरू केलंय त्याला पूर्ण कर. तर मग त्या म्हणायचं आपल्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं फिनिश व्हॉट यू स्टार्टेड. फिनिश व्हॉट यू स्टार्टेड. फिनिश म्हणजे संपव. व्हॉट म्हणजे काय. यू म्हणजे तू. स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली. फिनिश व्हॉट यू स्टार्टेड म्हणजे जे तू काम सुरू केलं आहे त्याला पूर्ण कर. तर काही मुले खूप नॉटी असतात, ते घराची वस्तू इकडे तिकडे फेकतात. तेव्हा आपण त्यांना म्हणतो की वस्तू इकडे तिकडे फेकू नको. तर तेव्हा काय म्हणायचं डोंट थ्रो थिंग्स. डोंट थ्रो थिंग्स. डोंट म्हणजे करू नको. थ्रो म्हणजे फेकणे. आणि थिंग्स म्हणजे वस्तू. तर डोंट थ्रो थिंग्स. आपल्या बाळाला सांगायचे की डोंट थ्रो थिंग्स, वस्तू फेकू नको. तर आपली मुले काय करतात की टॉय सोबत खेळतात आणि इकडे तिकडे फेकून देतात. मग त्यांना म्हणायचे की सगळे टॉयज एका ठिकाणी ठेव. कीप युअर टॉयज बॅक इन प्लेस. कीप युअर टॉयज बॅक इन प्लेस. तर कीप म्हणजे ठेव. कीप म्हणजे ठेवणे. युअर म्हणजे तुझे. टॉयज म्हणजे खेळणी. बॅक म्हणजे परत. इन आर प्लेस ठिकाण. तर खेळण्याच्या ठिकाणी खेळणी ठेव म्हणत असल्या म्हणायचं कीप युअर टॉय बॅक इन प्लेस. तर आपण आपल्या मुलांना शाळेत जाताना सांगतो की अनोळखी माणसांना बोलायचं नाही. तर ते इंग्लिश मध्ये बोलताना म्हणायचं की डोंट टॉक टू स्ट्रेंजर्स. डोंट टॉक टू स्ट्रेंजर्स. डोंट म्हणजे नको. टॉक म्हणजे बोलणे. टू स्ट्रेंजर्स. स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी. तर अनोळखी व्यक्तीला बोलू नको असं सांगत असल्यावर म्हणायचं डोंट टॉक टू स्ट्रेंजर्स. Wait for your turn.
वेट म्हणजे थांब, फॉर म्हणजे साठी, युअर म्हणजे तुझ्या, आणि टर्न म्हणजे फिरणे. इथे टर्न म्हणजे बारी असा अर्थ काढतो की तुझी बारी येऊ दे. तर तुझी वेळ येऊ दे असं म्हणायचं असल्यावर म्हणायचं की वेट फॉर युअर टर्न. होमवर्क करते वेळी आपण आपल्या मुलाला म्हणतो की पेन्सिल व्यवस्थित पकड. तर मग ते इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? होल्ड युअर पेन्सिल करेक्टली. होल्ड युअर पेन्सिल करेक्टली. होल्ड म्हणजे पकड, युअर म्हणजे तुझी, पेन्सिल करेक्टली म्हणजे तर तुझी पेन्सिल व्यवस्थित पकड असं इंग्लिश मध्ये म्हणायचं होल्ड युअर पेन्सिल करेक्टली. तर मुलं लिहिताना खूप चुका करतात. मग तेव्हा त्याला इंग्लिश मध्ये जर म्हणायचं असेल की चांगलं लिही, व्यवस्थित लिही, तर म्हणायचं राईट नीटली. राईट नीटली. राईट म्हणजे लिहा आणि नीटली म्हणजे व्यवस्थित. तर चांगलं लिही किंवा व्यवस्थित लिही असं म्हणायचं राईट नीटली. तर मुलं कधी कधी पाणी खूप सांडतात. मग त्यांना म्हणायचं की पाणी सांडू नको. तर काय म्हणायचं? डोंट स्पिल वॉटर. डोंट स्पिल वॉटर. डोंट म्हणजे नको, स्पिल म्हणजे सांडणे, स्पिल म्हणजे सांडणे, वॉटर म्हणजे पाणी. तर पाणी सांडू नको असं म्हणायचं डोंट स्पिल वॉटर. किंवा पाणी वाटोळं करू नको असं आपण म्हणतो तेव्हा म्हणायचं डोंट वेस्ट वॉटर.